रेडी झालोय आणि फोटोशूटला जायला. पिकनिक स्पॉट होऊ शकतो. तर आत्ताच आमची प्लॅनिंग सुरू झाली की आपण लवकरच या स्पॉटवर येऊया आणि मस्त बार्बेक्यू करू. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहो आणि खूप एक्साइटेड आहो कारण की आरवचा बर्थडे वीक सुरू झालेला आहे. सो हा जेव्हा तुम्ही व्लॉग बघणार आहे तो 1 एप्रिलला बघणार आहात, तर तो त्याचा बर्थडे वीक असणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंय की पूर्ण 7 डेज तुम्हाला रोज नवीन एक व्लॉग बघायला मिळणार आहे. छोटा असो मोठा असो, पण तुम्हाला नक्की सगळ्याच दिवसाची अपडेट मी देणार आहे. तर नक्की ही सिरीज जी आपली 7 डेजची आहे बघा. आणि आज आहे पहिला दिवस. व्लॉग एव्हरी डे इन एप्रिल. 7 डेज मधला आजचा आहे पहिला दिवस. तर आज आपण सुरुवात करतोय. सगळ्यात आधी निघालोय आम्ही वॉलमार्टला जायला ऍक्च्युली. सो आरवसाठी बर्थडे गिफ्ट बघायचंय आम्हाला. तर म्हटलं थोडासा वेळ लागेल. सो थोडाफार असा आयडिया घेतले आम्हाला काय हवंय काय. 2-3 ठिकाणी जाऊन सुद्धा बघितलं. आता लास्ट आहे चेक करणार आहोत आम्ही वॉलमार्टला. जर आम्हाला आवडल्या डील सगळ्या आम्ही कम्पेअर करू. जर बरं वाटलं तर आम्ही नक्की घेऊ. आज आहे रविवार आणि दिवस खूप छान आहे. 16 डिग्री टेम्परेचर आहे. ऊन पडलंय सकाळपासून. तर खूप छान वाटतंय बाहेर येऊन सुद्धा. तर आता पटकन जायचंय आपल्याला. शॉपिंग करायची आहे. आरवसाठी बर्थडे गिफ्ट बघायचं आहे. आणि आज अजून एक काहीतरी खास गोष्ट आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगते. Okay, boy, come here. Aru. Hey. Okay, let's find the push. सो आम्ही वॉलमार्टला पण गेलेलो. वॉलमार्टवरून जाऊन आलोय मित्रांनो. जवळपास 2-2:15ला आम्ही घरी आलो. आणि त्याच्यानंतर खूप भूक लागलेली. त्याच्यामुळे मी आधी जेवून घेतलं. फ्रीजमध्ये सामान सगळं जे थोडंसंच होतं आणायचं ते ठेवून दिलं. कारण की हा तर पूर्ण वीक बिझी राहणार आहे. रोज ब्लॉगिंग करायचे, एडिटिंग करायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे. सो त्यामुळे जास्त वेळ मिळणार नाही. म्हणून जे गरजेच्या वस्तू होत्या त्या मी सगळ्या आणायचा प्रयत्न केला आहे. आणि स्पेशली जर जायचं होतं ते आरवच्या गिफ्टसाठी जायचं होतं बघायला. पण आम्ही गेलो. जसं की मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण व्हिडिओमध्ये की आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं, पण आम्हाला काही एवढं आवडलं नाही. आणि फक्त लास्ट वॉलमार्टला चक्कर मारायची होती आमची. आम्ही तिथे गेलो. आम्हाला आवडलं आणि आम्हाला मिळालं सुद्धा. आम्ही त्याचं गिफ्ट घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला नक्कीच दाखवू, पण आता नाही, बर्थडेच्या आधी. सो त्याचं गिफ्ट आता आणलंय आम्ही आणि ठेवून दिलंय लपवून. त्याला दाखवलं नाहीये. सो ग्रोसरीमध्ये तसंही त्याचं लक्ष नव्हतं. सो त्याच्यामुळे आम्ही आणून आता ठेवून दिलंय. ते व्यवस्थित पॅक करू आणि बर्थडेच्या आधी त्याला देऊ. आणि आता आरव झोपलेला आहे सध्या एकदम शांत. आणि त्याची झोप खूप जास्त गरजेची होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी घरी जाऊन तुमच्याशी नक्की बोलेन आणि तुम्हाला सांगेन की अजून काय करणार आहोत आज. तर आज आहे आरवच्या बर्थडेच्या आधी आम्ही फॅमिली फोटोशूट ठेवलेला आहे. तो आहे संध्याकाळी 4:30 वाजता. म्हणून त्याची झोप होणं खूप गरजेचं होतं. कारण की त्याची एकदा निवांत शांत झोप झाली तर त्याचा मूडही चांगला असेल. सो चांगल्या मूडमध्ये चांगले फोटोज काढता येतील आणि नाहीतर चिडचिड होईल त्याची. मी सकाळी सगळं जेवण करून घेतलं, सगळी कामं आवरली, नंतर वॉलमार्टला गेलो, शॉपिंग केली आणि आता घरी आलोय. तर जे कपडे आता मी काढून ठेवले आरवचे ते मला सगळे बॅगमध्ये पॅक करायचे आहेत. आणि मेन म्हणजे आज त्याला शूज पण घ्यायचे होते 1 पेअर. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला सॅन्डल घ्यायची होती घालायला. म्हणून मी वॉलमार्टला गेलेले. बघितलं, पण काय मला तिथे मला जसं हव्या होत्या तशा सँडल्स मिळाल्याच नाही. आणि माझ्या साईजच्या ऑब्व्हियसली लवकर मिळत पण नाहीत. तर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला. एक सॅन्डल मी घेऊन आले ती आता मला वापरायला. तर आजच्या शूटचं तर काही टेन्शन नाही आहे, होऊन जाईल. बर्थडेचा जो त्याचा ड्रेस आहे त्याच्यावर आम्ही मॅचिंग शूज घेतले आहेत आधीच. सो आता आज पण एक नवीन पेअर मला आवडलं. मला बघता बघता मला त्याच्यासाठीही आवडले तर मी त्यालाही घेऊन आलेली आहे. आणि त्याच्या एका कॉस्ट्युमवर ते एक्झॅक्टली त्याला मॅच होणार आहेत. सो तेही तुम्हाला दाखवते. सो हे शूज आहेत ते घेतले आहेत आम्ही आरवसाठी आता. आणि त्याला असे वेलक्रोवालेच आता जवळ इझी पडतात त्याला घालायला पण. सो त्याच्यासाठी हे घेतलेले आहेत. आणि हे आहेत आरवचे कॉस्ट्यूम. सगळ्यात आधी तो घालणार आहे हा काळा कोट.
आणि त्याच्यावर फोटो काढणार आहे. सो ते शूज आता घेतले नाही, याला मॅच होतील कारण की याची पॅन्ट ग्रे आहे. देन सेकंड कॉस्ट्यूम हा घालणार आहे आरव, आणि हा आहे त्याचा तिसरा लास्ट कॉस्ट्यूम. आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून एक कॉस्ट्यूम आहे, हा किंवा तो, त्या दोघांपैकी एक घालायचा मी विचार करते. मेन म्हणजे जिथे आम्ही शूट करणार आहे आज, ते एक पार्क आहे आणि खूप छान आहे, तर तिथे करणार आहोत. तर तिथे गेल्यावर जर आरवची इच्छा झाली फक्त खेळायचंच आहे, शूट नाही करायचं, तर काहीच करायला मिळणार नाही आहे. बघू काय आहे सिच्युएशन. जसं जसं असेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन. तर आता मी पण जाते, पटकन माझ्या पण कपड्यांची तयारी करते आणि पटकन रेडी होते आणि नंतरच तुम्हाला भेटते. आणि मला नेल पेंट पण लावायचे आहे, सो मी ते पण नेल पेंट लावून घेते. तर मी जरा कन्फ्यूज आहे कोणती लावू, सो मी काढून ठेवलं आहे, बघते जी चांगली वाटेल ती लावेन. सो मित्रांनो, आम्ही रेडी झालो आहे आणि फोटोशूटला जायला, आणि थोडासा उशीर झाला कारण की रेडी व्हायचं होतं. सो अवधूत आणि आरवनी ब्लॅक घातलं आहे आणि मी असं रेड घातलं आहे, त्यांना कॉन्ट्रास्ट. सो तुम्हाला मी माझा लुक पण दाखवते आणि यांचा फुल लुकसुद्धा दाखवते लगेच. 1 2 3 Lion fight. The hippo, lion. They all are waiting for us. सो हा आहे आजचा माझा सिम्पल मेकअप केला आहे मी, आणि हातामध्ये असे ब्रेसलेट घातले आहेत, गळ्यात घातलं आहे असं छानसं, आणि हा आहे माझा फुल लुक. मित्रांनो, आम्ही निघालोय आमच्या फोटोशूटच्या लोकेशनकडे. इथून आहे ना, फोटोशूटची लोकेशन आहे ते 10 मिनिटं ड्राईव्ह आहे. तर आता आम्ही निघालोय, लगेच पोचू. आणि तिथे अवधूतचा शर्ट लटकवलेला आहे आणि इथे आरव बसलेला आहे. सो आरव खूप क्यूट दिसतोय, छोटंसं एकदम जॅकेट वगैरे घालून एकदम छान असा रेडी झालाय ना. आणि त्याचे दुसरे पण आउटफिट आहेत ना, खूप छान आहेत. जेव्हा तो घालेल ना, तुम्हाला नक्कीच आवडेल, तर नक्की बघा. आणि आता जाऊ तिथे, मी तर खूप एक्साइटेड आहे. फोटोग्राफरनी मुद्दाहून सांगितलं की संध्याकाळी या, बिकॉज आफ्टरनून मध्ये खूप असं बर्न होतात फोटोज म्हणून. तर आता खूप चांगलं प्लेझंट वातावरण पण आहे, लाईट पण पाहिजे तशी आहे रिक्वायरमेंट्स. सो आय होप फोटोज छान येतील. वी वर वेटिंग फॉर दिस फ्रॉम अ लॉंग टाइम. Finally the day has arrived, so let's go and get it done. वेदर बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण जेव्हा वॉलमार्टला जात होतो तेव्हा एकदम कडक ऊन पडलेलं आणि आता एकदम आभाळ झालंय. सो बघूया फोटोज कसे येतात. इथे यांचा फोटोशूट कंटिन्यू चालू आहे आणि तोपर्यंत मी माझं सेकंड आउटफिट पण चेंज करून घेतलंय. सो लोकेशन खूप छान आहे मित्रांनो, मस्त आहे. आणि एका साईडने असं ऊन पण येत आहे, तर खूप छान वाटतंय. आणि आरव खूप क्यूट दिसतोय, सो त्याला बघून मला खूप बरं वाटतंय. आणि मस्त आता फोटोशूट होतोय आमचं. आता अर्ध्यात आलं आहे, आता सेकंड कॉस्ट्यूम चेंज केला होता आणि आता करूया, पुढचे फोटो काढूया आणि मग भेटते. तर इथे आम्ही आरवला ट्रीट म्हणून कॅन्डी दिली आहे सध्या, कारण की त्यांनी फोटोशूट खूप एन्जॉय केलं आमच्यासोबत. And then one, and then another one, and then and another one, and another one. And then Apple, puppy, puppy, puppy. आपडी तापडी गुळाची पापडी. सो मित्रांनो, आमचा फोटोशूट झालेला आहे आताच थोड्या वेळ आधी. आणि
इकडचं वातावरण पण खूप छान आहे आणि आता सनसेट होते म्हणून आम्ही बसले थोडा वेळ इथे. असं म्हटलं सनसेट झाल्यावर आपण मग घरी जाऊया. आणि लोकेशन खूप छान होती, आमचे फोटोज खूप छान काढले गेले. आणि आरवला तर तुम्ही बघितलं सर्व आउटफिटमध्ये. तुम्हाला आरवचा कोणता आउटफिट जास्त आवडला ते मला नक्की या ब्लॉगमध्ये सांगा. आणि खूप छान आहे, इथे पाणी वाहत आहे चारी साईडला, मस्तपैकी असं मोकळं आहे आणि निवांत आहे. खूप छान पिकनिक स्पॉट होऊ शकतं. तर आत्ताच आमची प्लॅनिंग सुरू झाली की आपण लवकरच या स्पॉटवर येऊया आणि मस्त बार्बिक्यू करूया म्हणून. सो असं खूप छान लोकेशन आहे. आणि आताच तर हिवाळा संपलेला आहे, तर आता मस्तपैकी हिरवंगार होऊन जाईल आजूबाजूला चारी साईडनी. तर बघायला पण खूप छान वाटेल थोड्या दिवसानंतर. जसं की आज आपला पहिला दिवस होता व्लॉगचा आणि मस्तपैकी सकाळपासून दिवस गेला. फोटोशूट दाखवलंय या व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. सो हे 7 दिवस तुम्हाला खूप छान छान नवीन नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे तुम्हाला तुमच्याबरोबर आमची ही जी 7 डेजची जर्नी आहे ती शेअर करायला. आणि या सगळ्या मेमरीज आमच्या क्रिएट होत आहेत 7 डेजच्या. सो आम्हाला त्याचा खूप आनंद आहे, कारण की आरव जेव्हा थोडासा मोठा होईल ना त्याच्याबरोबर या सगळ्या मेमरीज शेअर करायला आम्हाला खूप आवडेल आणि त्याला अतिशय आनंद होईल की लाईक आम्ही त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या मेमरीज स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. सो मित्रांनो, तुम्ही बघितलाच किती छान आता सनसेट आहे, मस्त वाटतंय. सो आजूबाजूचं नेचर पण खूप सुंदर आहे. तर आजचा व्लॉग आहे मित्रांनो हा आपण इकडेच ब्युटिफुल नेचर सोबत संपवूया. आपण लवकरच भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Bye guys. See you next time. Say Bye bye-bye. bye. Bye.